कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा. महापौर पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील. शिंदे भाजप युती ही कायम राहणार. श्रीकांत शिंदेंची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरे सेनाही शिंदेंना पाठिंबा देण्याची शक्यता. सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना. ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची प्रतिक्रिया. सत्तेतून लोकांची कामं करता यावीत म्हणून शिंदेंना पाठिंबा. राजू पाटलांची माहिती. तर कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी स्थानिकांना निर्णयाचे अधिकार दिल्याचं नांदगावकरांचं विधान. संदीप देशपांडेंची आज पत्रकार परिषद. एडीएमसीमध्ये महायुती म्हणूनच सत्ता स्थापन करू. प्रवीण दरेकरांकडून स्पष्ट. तर उद्धव ठाकरेही कार्यकर्त्यांसाठी नॉट रिचेबल असतात. नॉट रिचेबल नगरसेवकांवरून दरेकरांची टीका. एडीएमसीमधील ठाकरेंचे 4 नगरसेवक फुटीच्या मार्गावर. शिंदेच्या शिवसेनेकडे 2 आणि मशाल चिन्हावर निवडून आलेले 2 नगरसेवक मनसेमध्ये जाणार. 11 पैकी उरलेल्या 7 नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ठाकरेंच्या शिवसेनेची नगरसेविका सरिता म्हस्के सेना भवनातील बैठकीला गैरहजर. तसंच गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनातही अनुपस्थिती. मात्र म्हस्के आमच्या संपर्कात. अनिल परवांची माहिती. नवाब मलिकांच्या नेतृत्वात दादांच्या राष्ट्रवादीची चिंतन बैठक. भाजप शिवसेनेमुळे आमचा पराभव. भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडावं. पराभूत उमेदवारांची बैठकीमध्ये मागणी. पालिकेनंतर आता पुणे जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप सेनेची युती तुटली. भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार. जागा वाटपावरून युती फिसकटली. विजय शिवतारेंची माहिती. हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार. तर भरणेंचे पुत्र श्रीराज भरणेंचा हर्षवर्धन पाटील प्रचार करणार. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणेंचं मनोमिलन. प्रजासत्ताक दिनी भरत गोगावलेंना अखेर ध्वजारोहणाचा मान. रायगड जिल्हा मुख्यालयामध्ये ध्वजारोहण करणार. मंत्री गोगावलेंची इच्छा अखेर पूर्ण. छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड. खासदार कल्याण काळेंच्या फुलंब्रीमधील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड. तिकीट वाटपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप. न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा 48 धावांनी शानदार विजय. अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंगची वादळी खेळी. तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेच्या प्रत्येकी 2 विकेट्स.